नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांना धोका निर्माण झाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या हवामान अपडेट या व्हिडिओमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात आणि भारतात नेमकं हवामान कसं असणार आहे। पाऊस, तापमान, वारे आणि विजांचा अंदाज सर्व काही फक्त या व्हिडिओमध्ये। सर्वात प्रथम देश पातळीवर हवामान अंदाज कसा असणार आहे हे पाहूया। उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश थोडं उष्ण पण सायंकाळनंतर गारवा वाढण्याची शक्यता आहे। मध्य भारत, मध्य प्रदेश, छत्तीसगड हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण असणार आहे। दक्षिण भारत, कर्नाटका, तमिळनाडू काही भागास मध्य स्वरूपात पाऊस पडणार आहे। चला तर आता पाहूया महाराष्ट्रात कुठे आणि कसं हवामान असणार आहे। विदर्भ, नागपूर, अकोला, यवतमाळ ढगाळ वातावरण, दुपारनंतर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। तापमान 38 ते 40 सेल्सिअस असणार आहे। मराठवाड्यात कसा पाऊस असणार आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी उन्हाळ्याचा जोर कायम, काही भागात विजांच्या गडगडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तापमान 37 सेल्सिअस असणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर, सोलापूर ढगाळ वातावरण, काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे। वारे वेगाने वाहणार आहेत। विशेष सायंकाळी सर्वत्र महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे। कोकण, मुंबई, रत्नागिरी, रायगड समुद्रकिनारी आर्द्रता जास्त, हलक्या सरी पाऊस पडण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईत सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज कायम असणार आहे। उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव उन्हाळ्यात आणि उष्णता वाढलेली असणार आहे। उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे। पुढील 2 दिवसाचा पूर्वानुमान। महाराष्ट्रात हळूहळू प्री मान्सून हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे। समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग वाढेल, मच्छीमारांनी काळजी घ्यावी। गुरुवारी आणि शुक्रवारी काही भागात चक्रीवादळाच्या लहरीचा प्रभाव दिसू शकतो। महत्त्वाचे हवामानाशी संबंधित उपाय। विजेंच्या गडगडाट घरात राहा। शेतीसाठी पुढील 48 तासांचे हवामान बघून नियोजन करा आणि ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी, हाच होता आजचा संपूर्ण महाराष्ट्र अहवाल। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उद्याच्या अपडेट्ससह। तोपर्यंत सुरक्षित राहा,